आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावाला हादरवणारी अमानवी घटना। डोंगराळे परिसरात एका निरागस अवघ्या 4 वर्षांच्या चिमुकलीवर अघोरी अत्याचार करून तिची निर्दयी हत्या झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे। गावातील निरागसतेचा, विश्वासाचा आणि मानवतेचा चुराडा करणाऱ्या या भयंकर कृत्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। अशा दुष्टाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे यासाठी हायवेवरती टायर जाळून गावकऱ्यांनी रास्ता रोको केला। घराच्या अंगणात खेळणारी ती छोटी परी काही क्षणात कायमची शांत झाली। तिच्या छोट्याशा आयुष्यावर क्रूरतेने असा काळा शिक्का उमटवला की संपूर्ण गावाच्या डोळ्यांत अश्रू दाटलेत। दुःख, राग आणि असहायता अशी तिहेरी वेदना प्रत्येकाच्या मनात उसळून आली आहे। या पाशवी कृत्यास जबाबदार असलेल्या आरोपीने केलेले अमानुष पाप माणुसकीलाच काळिमा फासणारे आहे। या छोट्याशा जीवाच्या आत्म्याला न्याय मिळावा अशी एकच मागणी गावकऱ्यांसह सर्वत्र होताना दिसते। अशा दुष्टाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी होते आहे। लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्कचे आकाश अहिरे, डोंगराळे, मालेगाव। आपल्यावर काळीच पिळवटून निघतं। सकाळपर्यंत खेळणारी, दुडूदुडू धावणारी, हसणारी ती लहानगी दुपारी सापडेना म्हणून घरच्यांनी शोध सुरू केला। गावभर शोध घेतल्यानंतर ती गंभीर अवस्थेत आढळली आणि नंतर मृत्यू झाल्याचं संपलं आणि होत्याचं नव्हतं झालं। प्राथमिक तपासात असं समोर आलंय की गावातीलच एक 24 वर्षाचा तरुण, ज्याचं पूर्वी साधारण 1 महिन्यापूर्वी मुलीच्या वडिलांशी भांडण झालेलं आणि म्हणून त्याने त्या निरागस बाळावर अशा असुरी पद्धतीने राग काढला, तिच्यावर अत्याचार करून नंतर तिचा जीव घेतला। पोलिसांनी तातडीने कारवाई करत अर्ध्या तासात विजय खैरनारला अटक केली आहे। अशा राक्षसी मनोवृत्तीला महाराष्ट्रात थारा नाही। आम्ही पीडित कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहोत। या प्रकरणात त्या चिमुकलीला न्याय मिळावा म्हणून देवाभाऊंच्या नेतृत्वात सरकार सर्वतोपरी मदत करणार आहे। निश्चितपणे अतिशय कडक कारवाई या ठिकाणी केली जाईल। अशा प्रकारची मानसिकता असलेले हे जे लोक आहेत यांची मानसिकता ठेचण्याचं काम हे निश्चितपणे सरकार करेल।